काय हे की हे सेमड्या पोट्ट्याला आपण खूप जास्त महत्त्व देऊ लागले. हे म्हणजे इतकं त्याला हे इतकं जास्त आपण त्याला महत्त्व देऊ लागलेले आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी एक भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे साहेबांची सेना आल्यानंतर ज्या प्रकारचे कम्युनल डिवाइड या राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे, तर असाच हे यासारख्या लोकांमुळे तिथे खऱ्या अर्थाने एक चांगला पोलीस ऑफिसर असला असता तर त्याच्या थोबाडीत मारलं असतं, मारायला पाहिजे होतं उसने, की तुम्ही अशा प्रकारचा द्वेष निर्माण करण्याचं काम करत आहे. आणि मग महाराष्ट्राचे पोलिसांचे का हात बांधलेले आहे का? तुम्हाला सूट देण्यात आलेली आहे का? नाही, या शेमड्या पोट्ट्याला काहीही बोलू द्या करके. म्हणजे काय, म्हणजे कुठेही गेलं तर अशा प्रकारचे चिथावणीखोर भाषण देणं, धमकी देणं. अरे काय चाललं काय? म्हणजे राज्यामध्ये काही लॉ अँड ऑर्डर आहे का नाही आहे? मग मी बोलू का असाच भाषा? आणि त्याच्यापेक्षा चांगली भाषा मी बोलू शकतो. नाही, पण नियम आहे का नाही? पोलिसांना जेव्हा वर्दी घालतं तर त्यांना हे माहीत नसायला पाहिजे की सरकार कोणाची आहे. तुम्ही तुमच्या पोलिसांची खाक दाखवा ना. एकदा इथे झालं होतं ना, एका आमदाराला कशा ठोकले होते. मग हे कुठेही जाऊन अशा प्रकारचे धमक्या देणं कितपत हे आहे? म्हणजे हे सरकार काय करतं की अशा प्रकारचं चिल्लू पिल्लूंना सोडून देतं मार्केटमध्ये, की तुम्ही जा आणि हे अशा प्रकारच्या बडबड करा करकेस. अरे इतकंसा बाचका म्हणजे काय ते तिचं, म्हणजे इतकं मोठं, इतकं काय काय बोलू लागलं ते. काहीतरी म्हणजे पोलिसांनी काहीतरी म्हणजे त्याच्या बाबतीत विचार करायला पाहिजेच का? आणि सकाळी उठलं संध्याकाळी तर हे आम्ही हिंदू. अरे आहे ना बाबा. म्हणजे काय तुझ्या बोलण्याचा अर्थ काय आहे? की बाकी लोक नाही आहे का? आहे, राज्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आहे. आणि काही म्हणजे सामाजिक कंटक जे आहे ना, समाज कंटक जे आहे ना, ते हिंदू समाजामध्ये पण आहे, मुस्लिम समाजामध्ये पण आहे, दुसऱ्या दलित समाजामध्ये पण आहे, सगळ्या समाजामध्ये आहे ना. पण याचा अर्थ हे नाही आहे की तुम्ही सगळं जाऊन म्हणजे पोलिसांना इथपर्यंत मी तुम्हाला हे करणार ते करणार करके थोबाडीत मारलं पाहिजे होतं पोलिसांनी. एक खऱ्या अर्थाने अगर पोलीस ऑफिसर होता ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.